इयत्ता 7वी विषय विज्ञान धडा 12वा मानवी स्नायू व पचन संस्था भाग 2. मागील पाठांमध्ये आपण स्नायू बद्दलची माहिती घेतली होती. भाग 2 मध्ये आपण पचन संस्थाविषयी माहिती घेऊया. खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात. पचन संस्थेमध्ये पचनाची क्रिया होत असते. पचन संस्थेत अन्ननलिका, पाचक ग्रंथी यांचा समावेश असतो. अन्ननलिकेची लांबी सुमारे 9 मीटर असते. त्यात प्रामुख्याने मुख, तोंड, ग्रसनी, ग्रासिका, जठर, अमान्य, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार यांचा समावेश होत असतो. त्याचबरोबर लाळ ग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही ग्रंथी आहेत. या अन्य नलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. यातील पाचक रसही यामध्ये मिसळतात आणि ते पचनाचे कार्य सुलभ करत असतात. आता पचन संस्थेच्या प्रत्येक अवयवांची आपण सविस्तर माहिती पाहूया. पचनाची सुरुवात जी आहे ती आपल्या मुखातून होत असते. आता मुखामधील दात जे आहेत, ह्या दातांचं कार्य मुख्यत्वे जे आहे की दातांचे मुख्यत्वे पटाशीचे, सुळे, दाढा, उपदाढा असे प्रकार जे आहेत ते आढळून येत असतात. आता प्रत्येक दातावर ॲनिमल हे कठीण पदार्थाचं आवरण असतं. ॲनिमल हे कॅल्शियम पासून बनलेलं असतं. तर ह्याच्यामध्ये बघा की समोर जे दात असतात ते पटाशीचे दात म्हणतात. त्याच्या शेजारी जे दात असतात त्याला सुळे असे म्हटलं जातं. त्यानंतर सुळ्यांच्या शेजारी उपदाढा असतात आणि मागे दाढा असतात. असे एकूण आपल्या तोंडामध्ये 32 दात जे आहेत ते असतात. आणि हे प्रत्येक दात जे आहे, आता पटाशीचं दात हे तोडण्यासाठी, त्यानंतर चिवट पदार्थ तोडण्यासाठी सुळ्यांचा उपयोग होतो आणि दाढांचा चावून खाण्यासाठी उपयोग होत असतो. आता आपल्या लाळेमध्ये जे आहे ते टायलिन म्हणजे अमायलेज नावाचं विकर असतं आणि त्यामुळे स्टार्च म्हणजेच पिष्टमय पदार्थाचं रूपांतर हे माल्टोजमध्ये करण्यात होत असतं. म्हणजे लाळ ग्रंथी सुद्धा या आपल्या घशाजवळ आणि कालशिलाच्या मागे असतात. तर तोंडात अन्नाचा घास आपण घेतल्यानंतर त्याच्या पचनास जी आहे ती सुरुवात होत असते. म्हणजे दातांनी चावलेलं अन्न जे आहे त्याचे बारीक बारीक तुकडे होतात आणि मग पुढे ते अन्ननलिकेकडे पाठवले जात असतात. नंतर ग्रसणी किंवा घसा. आता ह्या ग्रसणीमध्ये अन्ननलिका आणि श्वासनलिका अशा 2 नलिका आपल्या याच्यामध्ये असतात. आता तोंडात चावलेलं जे अन्न आहे ते पुढे ढकललं जातं आणि अन्ननलिकेकडे ते येत असतं. तर घशामध्ये ह्या 2 ग्रंथी आपल्याला दिसतात. नंतर यकृत. आता यकृत हे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. आता यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. यकृताचं मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणं. आता यकृताच्या ह्या खालच्या बाजूला जे आहे ते छोटे हिरव्या रंगामध्ये दिसतंय ते पित्ताशय असतात. तर ह्या पित्ताशयामध्ये पित्तरस साठवलेला असतो. हा पित्तरस लहान आतड्यात पोचवला जातो आणि मग तिथे तो अन्नात मिसळतो आणि त्यामुळे पचन करणं सोपं होऊन जात असतं. म्हणजे स्निग्ध पदार्थाच्या पचनात पित्तरसामुळेच मदत जी आहे ती होत असते आणि पित्तरसात क्षार असतात. तर अशा प्रकारे पचनास उपयुक्त असणारं जे पाचक रस जो आहे, पित्तरस जो आहे तो या यकृतामध्ये तयार होत असतो. लहान आतडे. आता लहान आतडे हे लांबीला मोठं असतं, म्हणजे जवळजवळ 6 मीटर ते लांब असतं. अन्नाचं पचन आणि शोषण हे या लहान आतड्यामध्ये होत असतं. आता लहान आतड्यामध्ये अन्नामध्ये 3 पाचक रस त्याच्यामध्ये असतात आणि मग हे जेव्हा जठराकडून हे अन्न लहान आतड्यात येतं तिथे हे 3 पाचक रस जे आहेत त्याच्यामध्ये मिसळले जातात आणि मग अन्नपचनास असलेले पोषक पदार्थ जे आहेत मग ते रक्तात शोषण्याचं काम आतड्यातूनच होत असतं. मोठे आतडे. आता मोठे आतडे हे लांबीला लहान आतड्यांपेक्षा लहान असते, पण जाडीला मोठं असतं. हे जवळ-जवळ 1.5 म्हणजे जवळ 1.5 मीटर असतं. फक्त पाण्याचं शोषण करणं
हे काम या मोठ्या आतड्यामध्ये होत असतं. आता मोठ्या आतड्याच्या सुरुवातीलाच एक अपेंडिक्स नावाचा एक छोटासा भाग जोडलेला असतो. त्याचा तसा काहीही आपल्या शरीराला उपयोग हा होत नाही किंवा कुठल्याही कार्यामध्ये तो सहभाग घेत नाही. लहान आतड्यात अन्नाचं पचन झाल्यानंतर जो न पचलेला अन्नाचा भाग असतो, तो भाग जो आहे तो मोठ्या आतड्यात येतो आणि मग मोठा आतडा जो आहे तो गुदद्वारावाटे बाहेर टाकण्याचं काम करत असतो. लाळ ग्रंथी. आता लाळ ग्रंथी ह्या आपल्या कानशिलाजवळ आणि घशाजवळ त्या जिभेखाली असतात. तर या ग्रंथीमध्ये लाळेमध्ये टायलिन नावाचा घटक असतो. जेव्हा तोंडात अन्न येतं तेव्हा हे तोंडामध्ये हे लाळ जी आहे ती मिसळली जाते आणि मग पिष्टमय पदार्थाचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होत असतं. त्यावेळेस ही लाळ जी आहे ती मिसळण्याचं काम होतं. म्हणजे तोंडातच आपलं अन्नपचनाची क्रिया होत असते. ग्रासिका ही नळी जी आहे ती घशापासून जी आहे ती निघालेली असते ती आणि जठराला जोडलेली असते. म्हणजे या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल बघा की घशापासून ही अन्ननलिका निघाली ती जठरात येते. म्हणजे तोंडातनं चावलेलं अन्न जे आहे ते अन्ननलिकेतनं थेट जठरामध्ये येत असतं. स्वादुपिंड यकृताच्या जवळच हे स्वादुपिंड असतं. त्या स्वादुपिंडामध्ये स्वादुरस स्त्रवत असतो आणि त्यामध्ये अनेक विकरे हे असतात. जठर आता अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात. आता जठरातील जठर ग्रंथीमधून जाठर रस होतात. तर या जाठरात आलेले हे अन्न जे आहे ते घुसळलं जातं. तर जाठर रसामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे 3 घटक असतात आणि ते अन्न जे आहे ते आम्लधर्मी करतात. आणि जठरात मुख्यत्वे प्रथिनांचे विघटन होते आणि खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस जो आहे तो मिसळून तयार झालेले अन्न पातळ केले जातं आणि हे मिश्रण जे आहे ते लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जात असते. आता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ग्रंथी असतात. तर या ग्रंथी ज्या आहेत त्या तोंडामध्ये जे आहेत ते लाळ ही ग्रंथी असते आणि त्याचं पिष्टमय पदार्थाचं रूपांतर माल्टोजमध्ये करण्याचं काम केलं जातं. आपल्या जठरामध्ये जाठर रस असतो त्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस हे पाचक रस असतात. तर त्यांचं कार्य हे अन्न आम्लयुक्त करणे, प्रथिनांचे विघटन करणे, जठरातील आतील अस्तरांचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करण्याचं काम हे 3 पाचक रस जे आहेत ते करत असतात. आता यकृतामध्ये पाचक रस जो असतो तो पित्तरस या नावाने ओळखला जातो. आता ह्याचं काम आहे अन्न आम्लारीयुक्त करणं, मोठ्या मेदकणांचं लहान कणात रूपांतर म्हणजे बायसीकरण करण्याचं काम करत असतात. स्वादुपिंडामध्ये स्वादुरस, ट्रिप्सिन, लायपेज आणि अमायलेज स्वादुपिंडामध्ये साधुरस, ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज असतात. ह्यांचं कार्य जे आहे ते प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लात करणं आणि मेदाचं रूपांतर मेदाम्ल आणि ग्लिसरॉलमध्ये करण्याचं काम केलं जातं. तसेच पिष्टमय पदार्थाचं रूपांतर शर्करेत करतात. लहान आतड्यामध्ये आंध्ररस असतो. तर या आंध्ररसाचं हे कार्य हे प्रथिनाचं अमिनो आम्लात रूपांतर करणे, पिष्टमय पदार्थाचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करणे आणि मेदाचं मेदाम्ल आणि ग्लिसरॉलमध्ये रूपांतर करण्याचं कार्य आंध्ररस करत असते. आपण आपले आरोग्य धोक्यात आणत आहोत का? आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आपलं शारीरिक आरोग्य फार महत्वाचं आहे. आपल्या शरीरातील सर्व इंद्रिय जी आहेत ते सुरळीतपणे कार्य करण्यासाठी त्यांचे आरोग्य चांगलं ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, आहार त्याचबरोबर आपण व्यसनांपासूनही दूर राहणं खूप गरजेचं आहे. धूम्रपान किंवा तंबाखू सेवन, मद्यपान अशा घातक सवयींमुळे आपलं आरोग्य बिघडू शकतं. तंबाखूच्या सेवनामुळे जे आहे की आपल्या पचन संस्थेवर त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो होत असतो. मग आपले अवयव जे आहेत ते कार्य करेनासे होत असतात. मग हे तंबाखू सेवन केलं तर उलटी, मळमळ, डोकेदुखी हे विकार जे आहेत ते होत असतात.
आता तंबाखूचे कण जे आहेत आपले दात, हिरड्या किंवा तोंडातील आतील त्वचा यांना चिटकून बसतात आणि हळूहळू इजा पोहोचू लागतात आणि मग तो भाग जो आहे तो खराब होतो आणि याचेच पुढे आपल्या कॅन्सरमध्ये रूपांतर जे आहे ते होत असतं. त्याचबरोबर मादक पदार्थांचं अतिसेवन जर करण्यात आलं, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या यकृत जे आहे ह्याच्यावर परिणाम त्याचा होत असतो. तर हे जे आहे की यासाठी आपण व्यसनांपासून दूर राहणं खूप आवश्यक आहे. तर माझी भूमिका काय आहे? तर तंबाखू सेवन, धूम्रपान, मद्यपान, चित्रे, वाक्ये यांचे तयार करून शाळा, परिसर आणि अशा ठिकाणी आपण लावलं पाहिजे आणि आपला परिसर जो आहे तो तंबाखू मुक्त आहे का? याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. या संदर्भात आपण शपथ तयार करून वर्गात त्या परिपाठाला ती घेतली गेली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या सभोवताली जर असे काही वाईट कृत्य करताना कोणी दिसलं, तर आपल्या पालकांना आणि शिक्षकांना हे सांगणं आवश्यक आहे.